जर तुम्हाला आयुष्यात आत्मविश्वास वाढवायचा असेल आणि स्वतःच्या जीवनाचा रिमोट स्वतःच्या हातात ठेवायचा असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. चला तर मग सुरुवात करूया. जेव्हा एखादा व्यक्ती अकेला चालायला सुरुवात करतो तेव्हा त्याच्यासोबत कोणी उभं राहत नाही. रस्त्यावर प्रश्न तुमचे स्वतःचे असतात आणि उत्तरही तुमच्याकडेच असते. संकट येतात, आव्हाने येतात, पण जी व्यक्ती सतत पुढे चालते तीच यशस्वी होते. किती काळ दुसऱ्यांच्या विश्वासावर अवलंबून राहाल? कोणतं काम आहे जे तुम्ही एकटे करू शकत नाही? जर तुम्ही आधीपासूनच एकटे चालायला शिकाल तर नंतर कधीही पश्चात्ताप होणार नाही. जीवन खूप लहान आहे, ही खरी गोष्ट आहे. आज सोबत जे आहेत ते कितीही प्रेमळ असले तरी कायम सोबत राहणार हे आवश्यक नाही. काही वेळा परिस्थिती, वेळ किंवा वैयक्तिक कारणांमुळे ते सोबत राहू शकत नाहीत. अकेल्यानं राहण्याचा सर्वात मोठा फायदा तुम्हाला कोणी उत्तर देण्याची गरज नाही. तुम्ही जे हवं ते, जे पद्धतीने हवं ते करता येतं. आपण एकटे जन्मलो, एकटे जगतो आणि एकटेच जाणार आहोत. जीवनात जेव्हा तुम्ही एकटे असता आणि सगळं स्वतःच्या मेहनतीने करता तेव्हा तुम्ही यशाच्या मार्गावर आहात. अकेलापण ही कमजोरी नाही, ते ताकद आहे. अनेक जण ऐकलेच असतील, लोक काय म्हणतील. हा जगातील सर्वात मोठा रोग आहे. अकेला व्यक्ती फालतू गोष्टींवर वेळ घालवत नाही. तो स्वतःवर, स्वतःच्या स्वप्नांवर लक्ष केंद्रित करतो. अकेला व्यक्ती आपल्या यशाबद्दल विचार करतो, उंच शिखर गाठण्याची तयारी करतो. दुनिया एकट्यांना कमी समजते, पण खरी ताकद एकट्यांमध्ये असते. एकटा व्यक्ती शेराप्रमाणे असतो. तो एकटा राहतो पण राज करतो. मित्रांनो, तुमच्या आयुष्यात अशी वेळ आली असेल जेव्हा तुमची क्षमता ओलांडली असेल. काम पूर्ण करून तुम्ही खूप आनंदित झालात, पण जेव्हा तो आनंद इतरांसोबत वाटला, त्यांचा प्रतिसाद अपेक्षेप्रमाणे न मिळाल्याने थोडासा निराशा आली असेल. अकेल्यानं राहणं जर कमजोरी समजाल तर हार मानाल, पण जर अकेल्यानं राहणं ताकद मानाल तर यश तुमच्या पायाखाली येईल. जो व्यक्ती अकेल्यानं प्रत्येक आव्हान पार करू शकतो तोच खरी ताकदवान आहे. आपल्याला आपल्या अकेल्यानं राहून मिळालेली क्षमता समजून घ्यायला हवी. इतकेच नाही, इतिहास सांगतो की जे महान आणि यशस्वी झाले त्यांनी मुख्य कार्य एकटेच केले. सुरुवातीला आपण सर्व एकटे असतो आणि लोक तुमच्या यशानं प्रभावित होऊन तुमच्या सोबत येतात. लोकांची मदत घेऊन काही मिळालं तर ते कधी ना कधी एहसानाच्या थडग्यात राहतं. पण एकटे राहून स्वतःच्या मेहनतीने मिळवलेलं यश खरी प्रतिष्ठा आणते. कथा सांगायची तर एक गावात श्याम नावाचा मुलगा होता. गरीब घरातून आला, पण मोठ्या स्वप्नांसाठी शहरात शिक्षणासाठी गेला. सर्वांनी त्याचा मजाक केला, पण श्यामनं एकटे राहून मेहनत केली. एकटे राहून वाचन, अभ्यास आणि प्रयत्न करत तो यशस्वी झाला. तुम्ही मित्र बनवा किंवा नाही, पण एकटे राहायला शिकणं अत्यंत आवश्यक आहे. एकटेपणाच खरी ताकद देतं आणि त्याचा उपयोग करून तुम्ही तुमचे स्वप्न साकार करू शकता. एकटेपणाला तुमची कमजोरी समजू नका, ते तुमची खरी ताकद आहे. आपल्या स्वप्नांच्या दिशेनं मेहनत करत राहा. स्वतःवर विश्वास ठेवा. मन कधी शांत राहते आणि कधी अशांत होते, आणि जीवनातील मानसिक शांततेसाठी उपदेश काय आहेत? व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. तुमचा अनुभव आम्हाला नक्की सांगा. आपल्याला असं वाटतं की जर आपण सतत विचार करत राहिलो तर भविष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणीपासून वाचू शकेल, पण हे खरं नाही. आपण जीवनाचा बराच वेळ फक्त विचार करत चिंतेत गाठतो. मनाचा स्वभाव बदलणं कठीण आहे, पण अशक्य नाही. मन हे कावळ्याला बोलू न देण्या इतपत किंवा बेडकाला उडायला मनावळून ठेवण्या इतपत कठीण आहे. जीवनात जे काही घडतं, चांगलं किंवा वाईट, आपलं मन त्यावर चिंतेत लागतं. चिंता करणं, काळजी करणं ही बुरी गोष्ट नाही,
परंतु जेव्हा मन अतिशय अशांत होते तेव्हा आपण फक्त ताणतणावासाठी जगतो असे वाटू लागते. अशा परिस्थितीत आपल्या मनाला शांत ठेवणं महत्वाचं आहे. मनापेक्षा चंचल काही नाही. ज्यानं मनावर नियंत्रण मिळवलं त्याच्यासाठी प्रत्येक गोष्ट सोपी होते. पण बरेच लोक एखाद्या समस्येत अडकले की धैर्य गमावतात. क्रोध जसा सूर्य आपल्याला उष्णता देतो आणि त्यातून होणारी गरमी आपल्यावर अवलंबून असते, तसंच आपल्यावर येणाऱ्या विचारांचा परिणामही आपल्यावर अवलंबून असतो. मनाच्या अशांततेस कारण फक्त परिस्थिती नाही, कारण आपल्या विचारांचा परिणाम मनावर होतो. जीवनात नियमित राहा, अनुशासन पाळा आणि छोट्या गोष्टींवर वेळ व वाया घालवू नका. ध्येय ठरवा, कारण ध्येयाशिवाय जीवनाला दिशा नाही. अतीत किंवा भविष्याबद्दल सतत विचार न करता वर्तमान क्षणात जगा. स्वास्थ्य हे सर्वोत्तम देणं आहे. संतोष हे खरे धन आहे. वफादारी हे सर्वोत्तम नातं आहे. क्रोध राखणं म्हणजे गरम कोळ्यांसारखं आहे, ज्याने फक्त स्वतःला जाळलं जातं. शांत व्यक्ती ज्याचं मन स्थिर आहे तो ज्या परिस्थितीतही समाधानी राहतो. आणि लक्षात ठेवा, जीवनात कितीही अडचणी असल्या तरी आपलं मन शांत ठेवलं तर कोणतीही अशांती आपल्यावर मात करू शकत नाही. आपल्या मनाची ताकद ओळखा, अशांततेला स्वीकारा आणि मनाला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्हाला जीवनातील खरी सुकून आणि यश मिळेल. पुढच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. तुमच्या अनुभवाबद्दल आम्हाला नक्की कळवा.